नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत झणझणीत मटण फ्राय किंवा सुक्कं मटण। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे। खूप सोपा मसाला आज आपण बनवणार आहोत आणि त्यापासून हे सुक्कं मटण एकदम हॉटेलपेक्षा पण टेस्टी असं घरी बनवायचं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कुकरमध्ये आपण अगोदर मटण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी आलं आणि लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला छोटा कांदा घातलेला आहे। आता थोडंसं टोमॅटो घालूया। एकदम बारीक चिरलेला टोमॅटो थोडंसंच घातलेलं आहे मी। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची अशी पेस्ट मी घातलेली आहे। थोडासा गरम मसाला, आता यामध्ये मटण घालूया आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि शिजवायला ठेवायचं आहे। वाफ काढून घ्यायची आहे आणि आता पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गरम पाणी घालणार आहोत, शिजवायला ठेवूया। आता तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। मसाला करण्यासाठी किसलेलं खोबरं आपल्याला लागणार आहे। खोबरं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा कलर चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। जास्त मसाला पण आपल्याला इथे लागणार नाही। एकदम थोड्या मसाल्यामध्ये आपण हे सुक्कं मटण एकदम टेस्टी असं बनवणार आहोत। उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरला तरी पण चालेल। दोन इथे मी मोठे मोठे कांदे घेतलेले आहे उभे चिरलेले। थोडंसं तेल टाकायचं आहे। कांदा चांगला लाल झालेला आहे। आता यामध्ये लाल मिरची घालूया, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची। चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता हा मसाला चांगला भाजलेला आहे। आता थंड झाल्यावर आपण बारीक करून घेणार आहोत। मिक्सरमधून मी मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण फ्राय करून घेऊया। तेल घातलेलं आहे, याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट घातलेली आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा आहे आणि मग आपण मसाला घालणार आहोत। जो मसाला आपण भाजून घेतला होता त्याचं वाटण मी मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। आता ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। चांगलं तेल सुटू द्यायचं आहे।
झटपट होते रेसिपी आणि एकदम टेस्टी होते आणि याला मसाले पण जास्त लागत नाही। चांगलं तेल सुटू द्यायचं आहे। आता यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे, थोडंसं काळं तिखट घातलेलं आहे, मटन मसाला टाकलेला आहे, थोडीशी धनेपूड टाकलेली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊया। तेल सुटू द्यायचं आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। थोडंसं सूप घालूया आणि हलवून घेऊया। थोडंसं मीठ घातलेलं आहे। मटण शिजवत असताना मी त्यामध्ये मीठ घातलं होतं, तरी पण मी थोडंसं अजून घातलेलं आहे। खडा मसाला, थोडीशी कोथिंबीर घालूया। मस्त असं तेल सुटलेलं आहे, एकदम छान। आता टाकूया मटण शिजलेलं। टेस्टी असा मटण फ्राय एकदम छान लागतो। एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। कोथिंबीर घालूया आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचं आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे, एकदम छान असं शिजून झालेलं आहे। अजून थोडा वेळ आपण ठेवणार आहोत। अजून थोडा वेळ झाकण ठेवूया। झाकण ठेवल्याच्या नंतर बघू शकता मस्त तयार झालेला आहे। मटण फ्राय आपला झालेला आहे। टेस्टी आणि झटपट असा मटण फ्राय तयार झालेला आहे। सुकं मटण पण आपण म्हणतो। एकदम झटपट मटण फ्राय तयार झालेला आहे। नक्की बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।